बोर्डवर लक्ष असेल. मला वाटतं इथे आपल्याला एक लाईन दिलेली आहे, तुम्हाला दिसत असेल तर. दे ऍडमिटेड किशोर. त्यांनी कोणाला ऍडमिशन दिली? किशोरला. एक सेकंड. किशोरला ऍडमिशन दिल्याचं सांगितलंय आणि किशोरला ऍडमिशन दिली 1 एप्रिल 2020 ला. इकडे खालती लेजर कुठले प्रिपेअर करायचे ते दिलंय, त्यानुसार आपण ते लेजर ड्रॉ करून घेतले. बरोबर. प्रॉब्लेम सोडवण्याची पहिली स्टेप. आधी आपण काय करतो? कॅपिटल ब्रॉट डाऊन करतो. बरोबर. मग आता इकडे यांचं कॅपिटल किती आहे दोघांचं? 3 लाख आणि 1 लाख. मग आपण एक कॅपिटल ब्रॉट डाऊन करून घेऊ. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 3 लाख आणि नंतर 1 लाख. यात काही डाऊट? त्याच्यानंतर जनरल रिझर्व्ह दिला किती आहे? 40,000 आणि यांचा रेशो मेन्शन केलाय 3:1. यांचा रेशो आहे 3:1. मग हे जे 40,000 आहेत हे रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. बाय जनरल रिझर्व्ह रेशो डिस्ट्रीब्यूट केले 30,000 आणि 10,000. काही डाऊट? पुढे ऍसेट्स साइडला कॅशचा बॅलन्स आहे. किती आहे कॅशचा बॅलन्स? कुठला? तुमच्या हिशोबाने करा, फक्त ते व्यवस्थित झालं. हा मग नका देऊ, नका देऊ, नका देऊ बरं का पेंटर. एक मिनिट. बरं, इकडे कॅश किती आहे? 2 लाख. मग हे ब्रॉट डाऊन करून घेऊ. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 2 लाख रुपये. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 2 लाख. काही शंका? परफेक्ट आहे. काही डाऊट असेल तर विचारा. याच्यानंतर ऍडजस्टमेंटला जायचं आहे. ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹1 लाख ॲज इज कॅपिटल. त्याने कॅपिटलचे किती रुपये आणायचे? 1 लाख. फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट अँड ₹50,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. त्याने कॅपिटलचे 1 लाख रुपीज आणायचे आहेत. म्हणजे कोणी? किशोरने. मग किशोरने कॅपिटलचे 1 लाख रुपये आणले तर तो रिसिव्हर का गिव्हर? त्याने पैसे आणलेत ना, म्हणजे गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. इकडे क्रेडिटला बाय कॅश अकाउंट अमाऊंट किशोरमध्ये 1 लाख. सेकंड इफेक्ट कॅशच्या डेबिटला टू किशोर कॅपिटल अकाउंट 1 लाख रुपये. काही डाऊट? त्याने गुडविलचे 50,000 आणलेत. आपलं असं ठरलंय गुडविल ऑलवेज ओल्ड पार्टनरला त्यांच्या रेशोत वाटून द्यायचंय. मग इकडे क्रेडिटला बाय गुडविल रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. यांचा रेशो 3:1 आहे. मग 50,000ला 4 ने डिवाइड करायचं. 12,500 येईल. 50,000ला 4 ने डिवाइड केलं ना तर 12,500 येईल. पहिल्याचा रेशो 3 आहे. मग 12,500 गुणिले 3 37,500 आणि 12,500. सेकंड इफेक्ट कॅशच्या डेबिटला टू गुडविल 50,000. काही डाऊट? बरोबर इथपर्यंत? पुढे स्टॉक शुड बी ऍप्रिसिएट म्हटलंय. स्टॉक शुड बी ऍप्रिसिएटेड बाय 5% अँड बिल्डिंग टू बी ऍप्रिसिएटेड बाय 20%. स्टॉक 5% ने ऍप्रिसिएट करायचा आहे. इकडे स्टॉकची प्राइस आहे 1 लाख. 1 लाखाच्या 5% 5,000 येते. बरोबर. मग स्टॉक ऍप्रिसिएट करायचा आहे, फायदा होणार आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय स्टॉक अकाउंट 5,000. सेकंड इफेक्ट ऍसेटला स्टॉकची प्राइस इनरला 1 लाख. त्याच्यात ऍड ऍप्रिसिएट 5,000. टोटल आउटरला जाईल 1,05,000. काही डाऊट? पुढे बिल्डिंग 20% ने ऍप्रिसिएट करायची आहे. इथे लँड अँड बिल्डिंगची प्राइस 80,000 80,000 आहे. 80,000च्या 20% 16,000. इकडे क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग 16,000. येत आहे लक्षात? सेकंड इफेक्ट ऍसेटला
लँड अँड बिल्डिंगची प्राइस इनरला 80,000, त्याच्यात ऍड ॲप्रिसिएट 16,000, टोटल आउटरला 96,000. परफेक्टली क्लिअर. पुढे फर्निचर टू बी डेप्रिसिएट म्हटलंय बाय 20%. फर्निचर 20% डेप्रिसिएट करायचं. बॅलन्स शीटला फर्निचर आहे 55,000. 55,000च्या 20% 11,000. डेप्रिसिएट करायचंय, लॉस होईल म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू फर्निचर अकाउंट 11,000. सेकंड इफेक्ट ॲसेटला फर्निचर इनरला 55,000, त्याच्यात लेस डेप्रिसिएट 11,000. आन्सर आउटरला जाईल 44,000. पोस्टिंग मध्ये काही डाऊट? घरी होमवर्क केला असेल तर आज लगेच लक्षात येत असेल. नेक्स्ट, आरडीडी क्रिएट करायचा आहे 5%. आपल्याकडे बॅलन्स शीटला डेटर आहेत 1,60,000 बरोबर. 1,60,000च्या 5% 8,000 येतील. आरडीडी क्रिएट करायचा आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचं आहे टू आरडीडी 8,000. सेकंड इफेक्ट ॲसेटला डेटर्स अमाऊंट इनरला 1,60,000, त्याच्यात लेस आरडीडी 8,000. आन्सर आउटरला 1,52,000. परफेक्टली क्लिअर. पुढे कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर. शब्द महत्वाचा आहे. ऑल, सगळ्यांचं कॅपिटल. टू बी ऍडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. हे कशात ऍडजस्ट करायचं? न्यू रेशो थ्रू कॅश अकाउंट म्हटलंय. म्हणजे इफ देअर इज डिफरन्स आला तर तो कुठे ऍडजस्ट करायचा आहे? कॅशला, असा अर्थ होतो. मग आता आपल्याला यांचा न्यू रेशो माहित नाहीये. मग आता आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. कसं करणार? वर्किंग नोट घेतो आपण. पहिल्यांदा आपण घेतो बॅलन्स रेशो. बॅलन्स रेशो इक्वल टू 1 मायनस शेअर गिव्हन टू न्यू पार्टनर. शेअर गिव्हन टू न्यू पार्टनर. ऍडजस्टमेंट नंबर 1. याच्यात नवीन पार्टनरचा शेअर किती दिलाय? पाल किती आहे? 1/5. नवीन पार्टनरला आपण शेअर दिलाय 1/5. 1/5चा अर्थ काय होतो? आउट ऑफ 5 त्याला 1 रुपये द्यायचा. मग बॅलन्स मध्ये किती उरले? 4. म्हणजे बॅलन्स रेशो आला 4/5. ही स्टेप कळाली का? आता पुढच्या वेळी सूत्र आहे न्यू रेशो इक्वल टू ओल्ड रेशो मल्टिप्लाइड बाय बॅलन्स रेशो. ओल्ड रेशो मल्टिप्लाइड बाय बॅलन्स रेशो. आपला पहिला पार्टनर कोण आहे? सचिन. हा जो सचिन आहे आणि त्याचा मित्र कोण होता दुसरा? संतोष. सचिन आणि संतोषचा रेशो किती? म्हणजे याला 3 रुपये मिळतील आणि त्याला किती? 1. लास्ट बेंच समजावून घ्या, नंतर लिहा, काही नका करू. याला 3 मिळतील आणि त्याला किती मिळेल? 1. म्हणजे टोटल किती आहेत? म्हणजे याचा ओल्ड रेशो आहे 3/4 आणि बॅलन्स रेशो आला 4/5. हे 3/4 कुठून आलं कळालं का? आउट ऑफ 4 याला 3 मिळणार आहेत आणि आउट ऑफ 4 याला किती मिळणार आहेत? 1. म्हणून 3/4. आता हा 4 कट, हा 4 कट, म्हणजे किती उरले? 3/4 बरोबर. 3/5 सॉरी 3/5. दुसऱ्या पार्टनरचं नाव काय? सचिन नंतर संतोष. संतोषचा शेअर आहे 1/4 इंटू 4/5. हे कट हे कट म्हणजे आलं परत 1/5. आता उरला कोण? किशोर. आता याचा अर्थ थोड्या वेळापूर्वी सांगितला होता. आउट ऑफ 5 याला किती द्यायचे? 3 रुपये दिले. आउट ऑफ 5 त्याला 3 रुपये दिले. याला आउट ऑफ 5 किती दिला? 1. मग किशोर साठी किती उरला? म्हणून याचा शेअर किती आहे? 1/5. मग देअरफॉर न्यू रेशो डिनॉमिनेटर सेम आहे, उडवून टाका. 3:1:1. हे कळालं का? बरं, आता प्रश्न काय म्हटला होता त्यांनी? कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर बी ऍडजस्टेड. कॅपिटल ऍडजस्ट करायचंय कशात? इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. नवीन रेशोत कॅपिटल ऍडजस्ट करायचंय. म्हणजे कसं करावं लागेल? सचिन, संतोष आणि किशोर. न्यू रेशो
311 न्यू कॅपिटल. मी असं शिकवलंय, जो न्यू पार्टनर आहे त्याला बेस पकडायचा. हा जो न्यू पार्टनर होता किशोर, त्याने कॅपिटलचे किती रुपये आणलेत? 1 लाख. त्याने कॅपिटलचे आणलेत 1 लाख. तर मग याचं कॅपिटल किती पाहिजे, याचं कॅपिटल किती पाहिजे? देअरफॉर सचिन्स कॅपिटल हे 3 लाख येईल करे. फॉर 1:1 लाख, तर फॉर 3:3 लाख. त्याच्यानंतर संतोष कॅपिटल, संतोष कॅपिटल हे सुद्धा 1 लाख. आणि नंतर किशोर कॅपिटल हे सुद्धा 1 लाख. कळालं का? मग मी इकडे एंट्री करायला लागेल डेबिट साइडला, लास्ट लाईन मध्ये लिहित असतो आपण, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. याचं कॅपिटल 3 लाख, याचं 1 लाख आणि याचं पण 1 लाख. सेकंड इफेक्ट लायबिलिटीला नाव कॅपिटल, त्याच्यात सचिन 3 लाख, संतोष 1 लाख आणि किशोर हा पण 1 लाख. कन्सेप्ट क्लिअर आहे हो का नाही? बरं, आता हाऊ टू क्लोज, कारण क्लोज केल्याशिवाय डिफरन्स नाही समजणार. बोर्डवरती लक्ष असेल, समजावून घ्या सगळ्यांनीच. मला वाटतं याची क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे, बरोबर ना? याची क्रेडिटची टोटल आहे 21,000, इकडे पण तेवढेच. डेबिटची टोटल आहे 19,000, 19,000, बरोबर ना? 21 मधून 19 गेले, किती उरले? 2,000. आपलं असं ठरलंय, हा बॅलन्स ओल्ड पार्टनरला त्यांच्या रेशोत वाटायचा आहे, टू पार्टनर्स कॅपिटल. त्याच्या अंडर सचिन आणि संतोष, यांचा रेशो किती होता? 3:1. मग याला जर 4 ने डिवाइड केलं, म्हणजे 2,000 ला 4 ने, तर आन्सर 500 येईल. 500 इंटू 3. ही स्टेप कळाली का? सेकंड इफेक्ट इकडे क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 1500 आणि 500 आणि इकडे डॅश. मला सांगा, लेजर क्लोज करण्याचा नियम काय? बॅलन्स कुठे लिहितात? डेबिट, क्रेडिट का छोटी साईड? विसरायचं नाही बरं का, हा नियम खूप महत्वाचा आहे. म्हणजे मी असं का म्हणतो, कारण कधी कधी असं होऊ शकतं की एखाद्याचा बॅलन्स क्रेडिटला निघाला, बॅलन्स छोट्या साईडला लिहायचा, हे ऑलवेज लक्षात ठेवा. किशोरची डेबिटची टोटल 1 लाख, क्रेडिटची पण किती आहे? 1 लाख. हे टॅली आहे. संतोषच्या क्रेडिटची टोटल मला वाटतं ही 123 आहे, 1,23,000. आणि डेबिट किती आहे? 1 लाख आहे, म्हणजे ही जास्त आहे. ही दोन्हीकडे तेवढीच लिहावी लागेल, 123, 123. बॅलन्स किती राहिला? 23,000. सचिनच्या क्रेडिटची टोटल 369 ना, इकडे पण तेवढेच, म्हणजे बॅलन्स राहिला 69,000. त्यांनी काय म्हटलंय? थ्रू कॅश अकाउंट. हे सापडतं का लास्ट लाईन? थ्रू कॅश अकाउंट. बॅलन्स कुठे ऍडजस्ट करायचा? कॅशला. आणि म्हणून याला आपल्याला नाव द्यायचंय टू कॅश. मी याच्या खालती लिहून ठेवतो बॅलन्सिंग फिगर, म्हणजे घरी अभ्यास करताना लक्षात राहील. सेकंड इफेक्ट इकडे क्रेडिटला बाय सचिन कॅपिटल अकाउंट 69,000. नंतर बाय संतोष कॅपिटल अकाउंट 23,000. आता हे क्लोज करूयात. डेबिट टोटल नक्कीच जास्त दिसते. डेबिट टोटल आहे 3,50,000. इकडे पण तेवढेच. त्याच्यातून हे क्रेडिट मायनस केले, क्रेडिट येईल 92,000 मला वाटतं, बरोबर का? मग हे मायनस केले तर किती येतील? 1,58,000 नाही, 2,58,000 येईल बहुतेक. पाहता बरं किती 258 आहे का? बरोबर, पाहून घ्या एकदा 258 आहे का?
कॅल्क्युलेटर नाही. म्हणजे आपल्याला काय करायचंय, 3,50,000 मधून किती मायनस करायचे, 92 मायनस करायचे. बरोबर आहे, 258. याचा सेकंड इफेक्ट ऍसेटला जाईल. याचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल, ऍसेटला. कॅश बॅलन्स 2,58,000. हे झालं की आता काय करायचे, अनएडजस्टेड आयटम पोस्ट करायचे, असे की ज्याच्यावर ऍडजस्टमेंटच नव्हती आली. जसं फॉर एक्झाम्पल मला वाटतं इकडे क्रेडिटरवर ऍडजस्टमेंट नाहीये, याच्यावर पण नाही आणि यांच्यावर पण नाहीये, हो ना. इकडे काय काय राहिलं, मशिनरी राहील. मग हे जे राहिलेले आयटम आहेत हे ऍज इट इज पोस्ट करायचे आणि टॅली करायचं. म्हणजे आता ऍसेट्स लायबिलिटी साइड मध्ये क्रेडिटर किती रुपये होते, क्रेडिटर 2 लाख. त्याच्यानंतर बिल्स पेएबल 50 आणि 55. बिल्स पेएबल 50,000. बँक ओव्हरड्राफ्ट 55,000. बरोबर का. ऍसेट्स मध्ये काय शिल्लक राहिलं होतं, मशिनरी. ती किती आहे, मशिनरी 1,50,000, 1,50,000. बरोबर ना. आता हे टॅली करायचंय, टॅली होतंय का पहा, कितीला होईल टॅली पहा, चेक करा. 2,45,47, 47, 2,47, 2,47, 2,97, 3,97, 405, 405, 455, 655, 655, 755, 755, 805. पावर का किती येते, 5 लाख, 5 लाख, 8,05,000. नाही बरोबर आहे, 8,05,000 बरोबर. 8,05,000ला टॅली होईल. कन्सेप्ट लक्षात आली का, नक्की 100%. चला कंप्लीट करा.